नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून साधारणतः 10 ते 12 दिवस झाले आहे आणि आता त्या पाठोपाठ केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आणि या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतला आणि याच पावन पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे हे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। त्यामागे नवीन नियम आणि अटी या सरकारने लावले आहे। जे कोणी या नियम व अटीमध्ये बसेल त्यांच्याच खात्यावरती आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येणार आहे। नेमकी हा 21वा हप्ता येणार कधी आणि कोणाला मिळणार त्याचीच महत्त्वाची अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच आपण जर चॅनलवरतीच नवीन आलेले असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। अशा दररोजच्या अपडेट इथे तुम्हाला बघायला मिळतील। तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळून साधारणतः 2.5 ते 3 महिने पूर्ण झाले आहे, पण हा हप्ता 4 महिने पूर्ण झाल्यावरतीच वितरित केला जातो। परंतु यावेळेस हप्ता लवकर येणार आहे। त्यामागचे कारण म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य पाऊस झाला आहे। म्हणजेच महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुवागुळ घातला आहे। त्या कारणामुळे शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राण्यांचेही देखील याच्यामध्ये बळी गेले आहे आणि याची झीज भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा हप्ता जो 4 महिन्यांनी मिळत होता तो आता लवकर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। परंतु याच्यामध्ये काही नवीन नियम व अटी देखील घातले आहे। म्हणजेच आता घरातील पती आणि पत्नी या योजनेचा लाभ जर घेत असेल तर पुरुषांना या योजनेतून वगळून पत्नींनाच लाभ मिळणार आहे। योजनेचा जास्त फायदा घ्यावा याकरिता काही लोकांनी स्वतःला अल्पभूधारक दाखवले आणि बायकोच्या नावे जमीन करत दोघे देखील या योजनेचा लाभ घेत होते। ही गोष्ट सरकारच्या लक्षात येत सरकारने निर्णय घेतला आहे आणि बऱ्याचशा लोकांना या योजनेतून अपात्र करण्याचा ठरवले आहे। सोबतच बऱ्याचशा लोकांनी ई-केवायसी पूर्ण केली नव्हती, त्या कारणामुळेही देखील त्यांना या योजनेतून सरकार आता अपात्र करत आहे। मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी जर पूर्ण केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा 21वा हप्ता मिळणार नाहीये। त्याकरिता ई-केवायसी पूर्ण करून घ्या। महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर हे पैसे नेमकी कधी मिळणार आहे तर मित्रांनो 21वा हप्ता सरकारने सांगितलं आहे की नवरात्रीच्या अगोदरच तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। म्हणजेच सरकार सांगत आहे की आम्ही लवकरच नवरात्रीच्या दसऱ्याच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित करू। धन्यवाद।